हो, सगळे डिटेल्स वेळेत पाठवलेत सर. नाही, टेंडर आपल्यालाच मिळणार, डोंट वरी. हो. हां, कपूर सरांना केलंय मी मेल. ते लवकरच फीडबॅक पाठवतील मला. हां, वी आर इन टच. करेक्ट. हां, तुम्ही एक काम करा ना, त्या इन्स्टंट नूडल्सचे जे काही पॅकेट्स आहेत ते टेस्टिंगसाठी म्हणून पाठवून द्या. सर. हां, बाकी सगळ्या टेस्ट झालेल्याच आहेत त्याच्यावरच्या. करेक्ट. हो. येस, आय विल वेट फॉर युअर मेल देन. ओके सर. चालेल. बाय बाय. थँक्यू. हां, बोल रघु, काय काम आहे? अहो सर, काम तर चालूच आहे सकाळपासून. जरा 2 घास पोटात घाला सर. बापरे, किती वाजले? अहो सर, 2 वाजलेत सर. थोडं खाऊन घ्या. हां, मॅडमने डब्बा पाठवलाय आणि वरून ताकीद पण दिली, साहेबांना वेळेवर जेवायला दे. नाही सॉरी सर, तुम्हाला आवडणार नसेल तर बाहेरून काही मागवतो. नाही पण वेळेत खाऊन घ्या. मागू काही पिझ्झा बर्गर? नाही मागवतो. थांब रघु. काय सर? उघड डबा. हो उघडतो, थांबा एक मिनिट पेपर्यंत. नाही काय डबा गरम गरम आहे म्हटलं, पटकन खाऊन घेतलं असतं की तुम्ही आज परत पाठवलं बरं का. हे लोणचं आहे याच्यात आणि मॅडमने पण दिलं बरं का मुद्दाम. काय आज डब्यात? तर ही मिरची, हे पिठलं सर, झुणका. अरे बापरे, अरे एवढं सगळं कसं संपेल माझ्याच्यानं? अहो सर, सुरुवात तर करा. प्रेमानं पाठवलंय, लगेच संपून जातंय. हा डबा साहेबांना द्याल काय? हो देतो ना मॅडम. पण मी आले सांगू नका. कुणी दिला हा डबा रघु? राधिका मॅडम आले सर घेऊन. तो डबा आणलाच कशाला तू? आत्ताच्या आत्ता फेकून देता. वहिनींचा डबा खरंच खूप छान असतो ना, अगदी घरगुती. त्या रोजच मस्त पाठवतात. हो. पिकल्स, पापड. गॅरी पण त्या गुड फॉर नथिंगचा डबा खातोय यार. काय खाऊ, मला तर ते पण परवडत नाहीये. सर अजून देऊ? थोडं घ्या ना सर डाळ. झालं. वा, पुढे पुढे. तर तुम्ही आज बऱ्याच दिवसानं पोटभर जेवलात सर. गजानन महाराज शपथ, माझंच पोट भरल्यासारखं वाटलंय सर. आता मॅडमच्या हातचं असं रोज जेवा बघा, मग बघा कशी तब्येत होती तुमची. त्यांना ना अजून काहीतरी अशी छान मोठी ऑर्डर मिळायला पाहिजे. हो. मग अजून काहीतरी क्रिएटिव्ह करतील. लोकांना वाटेल की आपण रघु, रघु, हा मॅडम बोला मॅडम, काय सेवा करू तुमची? सेवा बिवा काही करू नको, मला खूप भूक लागलीये. प्लीज माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर कर किंवा पार्सल घेऊन ये ना प्लीज. ते मग पिझ्झा बर्गर हो. नाही, मला वडापाव खायचा. वडापाव? वडापाव? हो, वडापावच हवाय मला. आणि हे घे, आहेत माझ्याकडे 20 रुपये. बर, 25 रुपये आहे, 5 रुपये आहे माझ्याकडे.
काय मॅडम, गजानन महाराज शपथ घेऊन सांगतो, मला तुमच्यावर तर लयच दया येऊ लागली मॅडम. देव पण काय काय. पाय मॅडम. आउटसाइड फूड इज नॉट अलाउड हा रघु. हा, मॅडम आजचे दिवस जाऊ द्या ना मॅडम. पा मॅडमचा चेहरा कसा बारीक झाला. रघु प्लीज आण ना प्लीज. हो मॅडम, लगेच घेऊन येतो वडापाव. शनाया, इफ यू डोंट माइंड मी काही सजेस्ट करू. बोला. हे असं रोज रोज बाहेरचं खाण्यापेक्षा तू सकाळी लवकर उठून घरातनं काही बनवून का नाही आणत. ई आर यू सिरियस? मी आणि किचन? नाही नाही मला नाही येत काही. एक मिनिट. येत नाही ठीक आहे, पण तू शिकून घेऊ शकतेस ना. हवं तर मी तुला रेसिपी बुक आणून देतो. छान काहीतरी पोहे उपमा काहीतरी मस्त स्नॅक्स बनवू शकशील तू. ई मला नाही आवडत असं काही, आणि मला नाही आवडत कुकिंग. इट्स पॉसिबल. इट्स नॉट पॉसिबल. एक्सक्यूज मी. हा सॅम. हा शनया ऐक, एक गुड न्यूज आहे. काय काय झालं? रेवतीच्या ऑफिसमध्ये कुणाल नावाचा एक मुलगा काम करतोय. ही न्यूज करेक्ट आहे. आणि आणि मला असं वाटतंय की तुझ्या ओळखीचा जो कुणाल आहे ना, तो हाच असणार. हो ना. मग तुला दिसलेत का ते दोघं? तू पिक्स काढलेस का काही? नाही नाही, फोटो काढायला आता जमलं नाही. रेवती होती अगं तिकडे, तिला कळलं असतं ना म्हणून. पण ऐक, उद्या त्यांचं शूटिंग कुठे आहे मला माहिती आहे. सो उद्या मी त्या लोकेशन वरती जाईन आणि मग फोटो काढेन. मग ते फोटो तू गुरुनाथला पाठव. मग बघूया ना गुरुनाथ कसं मान्य नाही करत आहे ते. मान्य कसं करणार? नाही, त्याला मान्य करावंच लागेल. बरं ऐक ना, आता मला खूप भूक लागली. हा पण नंतर बोलू. बाय. गरम आहे बरं का. थँक्यू. हा, घ्या मॅडम, माझं काम आहे ते. हळू का बरं का मॅडम, गरम आहे. खट नाही ना आणलास? नाही नाही मॅडम, गोडच आणलाय सगळा. खोटे रघु. अरे तुम्ही मिरची कशाला खाल्ली मॅडम? ठीक आहे, तुम्ही ना मिरची खायची. हे घ्या पाणी घ्या. रघु, हा मॅडम. सरांनी आत बोलव. हो हो मॅडम आलो. हा मॅडम हळू का, सावकाश का. मिरची नका खाऊ मॅडम. सर जेवलो बाबा पोट भरून. अरे गुरु सर कुठे? सर गेले ना शतपावलीला. शतपावलीला दुपारी? हा, रमटावून हाणलं ना सरांनी जेवण. म्हणजे काय केलं? अहो, सर भरपूर जेवले. अच्छा, भरपूर जेवले काय? हा. रमटावून घरचं जेवण सर. अरे वा, घरच्या जेवणाचं रमटावून आणलं. अरे आनंद, अरे गुरु काय तू आज दुपारी शतपावली? आता एवढं जेवल्यानंतर शतपावली करावीच लागेल ना. कसं वाटलं घरचं जेवण? हा, एकदम बढिया. आ. तर रोज रोज जेवत राहिलो ना आनंद राधिकाच्या हातचं, तर माझ्या डाएटची ना फार वाट लागणार आहे, वाट. अरे डाएट को मार गोली. राधिका वहिनींचा डब्बा असतो ना समोर, तेव्हा डाएट वाईट सगळं विसरून जायचं रे. मुझे पूछ, मी हर रोज असं निर्णय घेतो की ना उद्यापासून मी कमी जेवणार, आणि मग राधिका वहिनींचा डब्बा येतो समोर, आणि मग स्वतःला सांगतो मी की उद्यापासून जरा व्यवस्थित डाएट करूया, आणि मग पोटभर जेवतो. पण काही म्हण, राधिकाच्या हाताला काही वेगळीच चव आहे ना. मी काय म्हणतो, मला जेवण आवडलं हे जरा फोन करून सांगू का तिला? नाही, किंवा मेसेज करतो मी तिला. ये काय मेसेज? तू ना तुझ्यात ना ते रोमॅन्टिकपणा ते सगळं संपलाय का रे? तू कुछ और कर, समथिंग स्पेशल. अरे पण काय स्पेशल म्हणजे काय? ते म्हणजे ना तू खत लिख. काय? पत्र. हे पहले के जमाने में कबूतर के जरिए चिट्ठी भेजा करते थे.
कि बेगम जान, हमें आपके हाथ की बिरयानी बहुत पसंद आई. तू काय लिहिणार? बेगम, तिळलेली मिरची आणि पिठलं हे खूप आवडलं, सुभानल्लाह. मला एकदम कॉलेजचे दिवस आठवले. राधिका आणि मी एकमेकांना प्रेमपत्र लिहायचो. आता मीच काही चुकीचं होऊ देणार नाही. हाथ के अपने अक्षर पड़े हुए सीधे दिल को लगते हैं, तो तुझे बड़ा पता होगा यार. काय लिहितोयस? आनंद जरा थांब बघ. प्रिय. आनंद, अरे काय करतोस तू? तू काय करतोय? काय चाललंय तुझं? डायरेक्टली लिहिलंस पत्र? क्या बात है. लाइए, चिट्ठी दीजिए. कबूतर हाजिर है. नाही नाही, थांब. थांब कशाला? आता काय तू तुझ्याकडेच ठेवणार आहे का चिठ्ठी? सर, हा डब्बा देऊन येतो सर. हा रघु, आत ये. डबा उघड. डबा धुतलाय मी सर. उघड डबा. राधिका बहिणींना नेऊन दे. हो सर, लगेच देतो. वाह वाह वाह, कमाल है गुरु, क्या बात है यार. तुला माहिती आहे आनंद, आम्ही नवीन नवीन लग्न झालं होतं ना, तेव्हा एकमेकांना अशी पत्र लिहायचो. म्हणजे मी डब्यातून तिला असं पत्र पाठवायचो. सो रोमॅन्टिक. मी पण ना माझी बायकोला पाठवणार. असं तुझं कॉपी करणार. आनंद, आधी मुलगी शोध, मग पत्र बित्र विचार कर. पण एक वेगळीच मजा असते ना यामध्ये. हे सगळं मिस करत होतास खरं सांग. पण नेव्हर माइंड, आता काहीही मिस करायचं नाही. हे कंटिन्यू कर, व्यवस्थित छान चाललंय सगळं. हाँ, और मुझे तो ना बड़ी खुशी हो रही है यार. मुझे इस बात का विश्वास भी हो गया कि अब तू शनाया को पूरी तरह से भूल गया है और अब कुछ भी गलत नहीं हो सकता. आता मीच काही चुकीचं होऊ देणार नाही. समिधा अशी माझ्याकडे अचानक नोकरी मागायला का आली? नक्की तिचं हेच काम होतं का काही वेगळं इंटेन्शन होतं? हा बोल ग रेवती. ऐक ना राधिका, आज ना समिधा इथे आली होती. इथे म्हणजे? इथे म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये. तुझ्या ऑफिसमध्ये काम? जरा काम होतं माझं. काय काम होतं? मी माझा करंट जॉब सोडलाय. ह्या सगळ्यात मी काय मदत करणार तुला? फ्रँकली स्पीकिंग, मी इथे हे विचारायला आले की इकडे काही चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे का. हो बरोबर आहे. नाही, समिधा तिची नोकरी सोडतीये ना, तिला खूपच लांब पडतं ग, म्हणून तुझ्याकडे कामाबद्दल विचारायला आली असेल. नाही,
माझ्याकडे पण बोलली आहे ती. हो आय सी. म्हणजे एवढंच काम होतं ना तिचं? हो ना. नाही असं का विचारत राहिली? अगं समिधाचा स्वभाव माहितीये ना तुला. तिचं इकडे येण्याचं कारण कळत नव्हतं ना, म्हणून विचारलं तुला. नाही ग, एवढंच कारण असेल. खरंच तिला कामाची गरज आहे. तुझ्याकडे असेल तर नक्की सांग हा. हो सांगेल. चल ठेवू फोन. हा बाय. होय. राधिका म्हणाली तसं असेलही, पण का कुणास ठाऊक माझं मन अजूनही मानायला तयार नाहीये की समिधा फक्त नोकरी मागायला आली होती. नक्की काहीतरी कारण आहे, पण काय? मॅडम. रघु भाऊजी या. हा डबा. आज काय ऑफिस मध्ये भरपूर काम होतं का? कामाचं काय मॅडम, कामाचं तर चालतच असतंय. आमचं सोडा, पण साहेबाच्या मागे जास्त काम आहे. हो का? मग म्हणून तर साहेबांकडे जरा बारीक लक्ष ठेवावं लागतंय. तुमची ऑर्डर फॉलो करतो मॅडम मी. रघु भाऊजी तुम्ही आत ना, मग मला काहीच काळजी नाही. बरं, साहेबांचा निरोप होता. काय? डबा उघडून पहा म्हणे. काहून? ते काम माहित नाही, सरच म्हणले. हो का? हो. मी निघतो मॅडम. साहेबांनी म्हणे की लगेच ये म्हणे तू अर्जंट. आपण चहा मांडते नाही ना? नाही मॅडम, नको आज नको, नंतर येतो मी मॅडम. चला बरं, ते डब्याचं बघून घ्या. लगेच पाठवून. हो. प्रिय राधा, जेवण छान होतं. आश्चर्य वाटलं असेल, पण हो, राधाच. कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये बसून पहिल्यांदा तुझ्या हातचं खाल्लं होतं, तो दिवस आठवला. नंतर तुला राधिका म्हणू लागलो आणि नंतर तर काहीही, पिंडो पावळट. तुझ्याकडून तुझ्या गुरुनाथला मी तोडलं, पण तू माझी तीच राधा आहेस आजही. तेव्हाही तुझ्यासमोर बोलणं जमत नव्हतं म्हणून चिठ्ठी पाठवायचो. आजही समोर बोलता येणार नाही म्हणून चिठ्ठी पाठवतोय. या चिठ्ठीमुळे आपलं नातं नव्यानं सुरू होईल. माझी राधा माझ्या सोबत होती, आहे आणि राहील. अगं रडतीस कशाला? काय झालं? कोण आलं होतं? कोण आलं होतं? रघु भाऊजी. मग गुरुनाथनी डबा खाल्ला नाही का? नानीजी पहा ना, सगळा डबा संपवलाय आणि हे पण पाठवलंय. काय बाई, पत्र लिहिलंय तुला? मजा आहे बाबा एका मुलीची. नानीजी नवऱ्याने पत्र पाठवलंय. किती छान लिहिलंय ग. आणि तू काय कॉलेजमध्ये असताना तुला राधा म्हणायचा? आणि मग तू काय म्हणायचीस त्याला? नानीजी कशी लाजतीये. आहा. आणि मग रडतेस कशाला? ही तर आनंदाची गोष्ट आहे ना. नानीजी फक्त दुःखातच रडू येत असं थोडंच आहे. कधी कधी खूप आनंदात सुद्धा माणसाला रडू येतच ना. हो ग बाई, अगदी खरंय. इतके दिवस मला असं वाटत होतं का मी यांना हरवून बसले, पण या प्रसंगानंतर हे तर सिद्ध झालं का नाही, ते आहेत इथेच माझ्याजवळ.